नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी अंकगणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो बघा प्रश्नमंत्र या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे रिपीटेड मित्रांनो बघा संपूर्ण काही प्रश्न संच या ठिकाणी आहेत, म्हणून मित्रांनो आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर बघा पहिले तुम्ही या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब मात्र अवश्य करून घ्या। ओके मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला बघा कसा स्वरूपाचा आहे, तर पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत मित्रांनो या प्रकारचा प्रश्न बघा आपल्याला विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो बघा, हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पोलीस भरतीला झालेल्या मित्रांनो परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। ओके, लक्षात असू द्या, म्हणून मित्रांनो वही पेन घ्या आणि संपूर्ण प्रश्नसंच बघा नोट डाऊन करून घ्या। ओके बघा मित्रांनो, या अलीकडच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तेवढं आपल्याला ठिकाणी काढायचं आहे। तर एकदम मित्रांनो बघा सोप्या ट्रिक्सनुसार या ठिकाणी संपूर्ण प्रश्नाचं आपण आन्सर या ठिकाणी काढणार आहोत। ओके बघा, या प्रकारची आकृती दिली, या प्रकारे तुम्ही अंक भरून घ्या। 1 हे 2 3 आणि 4। ओके मित्रांनो, ही मधली आकृती आहे ना, हे 4 सरळ या 4 चे दुप्पट करायचं। ओके, हे 4 गुणाकार 2 4 ची दुप्पट 8। ओके, आता हे तर 8 झाले आणि बाहेरचा हा 1 हा 1 हा 1 हा 1 असे 4 आणि 8 प्लस जर आपण 4 केले मित्रांनो तर असे बघा जे की टोटल बघा 12 मित्रांनो बघा त्रिकोण बघा या मित्रांनो आकृतीमध्ये आहेत बघा, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके मित्रांनो बघा, या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, तर ती म्हणजे काय मित्रांनो बघा, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मित्रांनो आम्ही एक या ठिकाणी बघा 5000 प्लस प्रश्नांचा बघा आम्ही मित्रांनो महाठोकळा या ठिकाणी बघा जे की लॉन्च केलेला आहे। मित्रांनो बघा, या महाठोकळ्यामध्ये बघा 2000 बघा तुम्हाला सांगतो या ठिकाणी या महाठोकळ्यामध्ये आपल्या 2014 पासून 2014 ते 2000 बघा 24 पर्यंत मित्रांनो जेवढे काही पोलीस भरतीमध्ये मित्रांनो प्रश्नसंच विचारण्यात आले होते ते संपूर्ण बघा आम्ही या महाठोकळ्यामध्ये मित्रांनो जे की समाविष्ट केलेले आहेत। म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा तुम्ही अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी बघा 74 14 9307 बघा हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये फोन पे किंवा गुगल पे करा आणि मित्रांनो फोन पे गुगल पे केलेले स्क्रीनशॉट तुम्ही मित्रांनो आपल्या नंबरच्या बघा व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या बघा 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके मित्रांनो बघा, या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला भेटतं बघा जीके जीएस भेटतं, मराठी ग्रामरचे PYQ भेटतील, प्लस मित्रांनो बघा करंट अफेअर्स मित्रांनो तुम्हाला ठिकाणी आम्ही देणार आहोत। म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच्या लगे बघा आपला हा मित्रांनो संपूर्ण प्रश्नांचा संच तुम्ही या ठिकाणी बाय करून घ्या। ओके, प्रश्न दुसरा बघा, कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुली क्रीडांगणावर उभ्या आहेत। प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे। प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील या प्रकारचा प्रश्न विचारला ना मित्रांनो। या प्रकारचा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल सरळ सरळ मित्रांनो बघा तुम्ही त्याचा बघा या ठिकाणी मित्रांनो मसावी जे आहे काढून घ्या। मसावी म्हणजे काय मित्रांनो, पर्यायामधली अशी कोणतीही एक संख्या बघा जी की त्या संख्येनं या तीनही संख्येला पूर्णपणे भाग गेला पाहिजे। तर 15 ने बघा 15 त्रिक 45 15 दूनी 60 आणि 15 चौक 15 दूनी 30 आणि 15 चौक 60 मित्रांनो 15 ने बघा या तीनही संख्येला भाग जाते। 16 ने जाणार नाही, 17 ने जाणार नाही आणि 18 ने देखील जाणार नाही, म्हणजे बघा जी की क्रमांक बघा 15 मित्रांनो या ठिकाणी आपल्या बघा प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो ठेवायचं आहे। ओके, एकदम मित्रांनो बघा प्रश्नसंच पाहायला मोठा आहे आणि वाटायला देखील या ठिकाणी अवघड आहे, परंतु मित्रांनो जर सोडवायचं म्हणलं तर एकदम मित्रांनो ट्रिक्सनुसार बघा आपण एकदम मित्रांनो एका सेकंदामध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं आपण योग्य आन्सर मित्रांनो बघा जे की शोधून काढत आहेत। ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न, तर बघा एका वर्गातील मित्रांनो 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे। जर त्यामध्ये त्यांच्या शिक्षकाचे वय
मिळवले तर त्यांचे सरासरी वय 10 वर्ष होते। तर शिक्षकाचं वय बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे। मित्रांनो बघा काय एका वर्गामध्ये 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्ष, म्हणून मित्रांनो बरोबर 20 गुणाकारात 8 मी या ठिकाणी करतो। ओके, आता 8 दुनी 16, 16ला 16 आणि 0 वरचा जशास तसा। ओके, पुन्हा काय झालं, त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले तेव्हा सरासरी 10 वर्ष होते। म्हणजे जर या 20 मध्ये आपण एक जर शिक्षक मिळवलं झाले किती 21 जण झाले, आणि या 21 जणांचे मित्रांनो बघा टोटल सरासरी 10 वर्ष आहे। तर शिक्षकाचं वय किती 21 10 210। आता सरळ सरळ मित्रांनो बघा या 210तून जर आपण हे 160 जर मायनस केले उरले किती बघा जे की 50 वर्ष। मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की शिक्षकाचं योग्य जे की मित्रांनो वय असणार आहे बघा, जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी कशा प्रकारे सोडवायचा आहे। तर बघा नातेसंबंधावरचा हा प्रश्न आहे या ठिकाणी। मित्रांनो बघा के बघा केचा भाऊ जे आहे। ओके, मी या ठिकाणी डायरेक्ट करत जातो। बघा केचा भाऊ मित्रांनो काय या ठिकाणी बघा जे आहे, हा के आणि हा जे। ओके, नंतर एम ही बघा केची बहीण आहे। मित्रांनो बघा एम ही केची बहीण आहे। ओके, केचा भाऊ जे आहे आणि एम ही केची बहीण आहे, म्हणजे हे तिघं मित्रांनो बहीण भाऊ आहेत। आपल्याला एवढं तर कळलं। मग पी हा यांचा भाऊ आहे, या ठिकाणी पी एन आपण घेतला नाही, पी एन नंतर घेऊ। नंतर एन ही जेची मुलगी आहे। ओके, मग हे जे मित्रांनो जे आहे या जेची मुलगी मित्रांनो एन आहे, आणि नंतर जर या ठिकाणी आपण आलं पी हा यांचा भाऊ आहे, म्हणजे मित्रांनो बघा जे की एन ही मित्रांनो पी ची बहीण आहे, म्हणजे यांचा भाऊ कोण या ठिकाणी पी आपण या ठिकाणी जशास तसं घेतलं। नंतर एन ही जेची मुलगी आहे, जेची मुलगी एन। नंतर यस हा यमचा बाप आहे, म्हणजे मित्रांनो या यमचा यस हा बाप आहे। तर पीचे काका कोण आहेत। ओके मित्रांनो बघा हे तिघ जण मित्रांनो बघा जे की एम ही मित्रांनो के आणि जेची बहीण आहे, आणि मित्रांनो यस हा यमचे वडील, आणि एन ही मित्रांनो जेची मुलगी, आणि जे आणि एन आणि पी मित्रांनो दोघे बहीण भाऊ। तर पीचं मित्रांनो या ठिकाणी काका कोण असतील, तर पीचे काका जे की मित्रांनो बघा के या ठिकाणी असणार आहेत, कारण मित्रांनो एनचा मित्रांनो बघा ब्रदर कोण भाऊ आहे, भाऊ पी आहे, म्हणजे मित्रांनो या दोघांचे वडील जे आणि जेचा भाऊ मित्रांनो म्हणजे काका, जे की जेचा भाऊ मित्रांनो या ठिकाणी के आहे, आणि दोघांची बहीण एम आहे, म्हणजे बघा जे की मित्रांनो या ठिकाणी बघा पीचे काका मित्रांनो के असणार आहेत, म्हणजे जी की बघा क्रमांक बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके, पुढे पाचवा प्रश्न बघा पुढे कशा प्रकारे सोडवायचा आहे ते। तर बघा घड्याळामध्ये मित्रांनो 2 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो जेव्हा 2 वाजले असतील ना मित्रांनो तेव्हा या ठिकाणी आपण कशा प्रकारे घ्यायचं आहे, तर त्या 2 वाजले म्हणजे मित्रांनो जे की 1:60 या ठिकाणी झाले आहेत, या प्रकारे आपल्याला समजावं लागेल। ओके, तर या प्रकारचा प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी सूत्र आहे, त्या सूत्रानुसार आपल्याला प्रश्नाचा आन्सर काढावं लागेल। ते सूत्र मी या ठिकाणी तुम्हाला मांडून दाखवतो, तुम्ही डायरेक्ट मित्रांनो हे सूत्र पाठांतर करून घ्या। ओके, ते सूत्र असं आहे बघा 30 h - 11/2 आणि m। ओके, 30ला हे 30 आपण घेऊन टाकू, आणि h म्हणजे आवर्स किती 1 तास आपण भेटलं, हे 1 तास मायनस 11/2 गुणाकारात m म्हणजे मिनिट एकूण 60 मिनिटं। ओके, आता बे 1 बे 3 6 आणि पुन्हा हे 0ला 0। ओके, आता बरोबर हे 30ला 30 हे मायनसचं चिन्ह, पुन्हा 30 गुणाकारात जर आपण 11 केलं तर आलं किती 330। आता जर आपण मित्रांनो डायरेक्ट या 330 मधून जर 30 मायनस केले आलं किती 300 आलं। मात्र मित्रांनो बघा या ठिकाणी मोठ्या संख्येच्या समोर मायनस आहे, म्हणून मित्रांनो या ठिकाणी देखील मायनस आहे। आता बघा मित्रांनो या ठिकाणी पर्यायामध्ये बघा जे की 300 असतं, 300 मायनस असतं, मायनस 300 असतं, ते जर तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्या प्रश्नाचं आन्सर चुकतो। ओके, आता हे मायनस आपल्याला काहीही गरज नाही, या मायनसची डायरेक्ट आपण मायनस कट करू। आता आलं किती बघा 300। आता मित्रांनो 300 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर नाही, कारण कसं का नाही, तर 300 ही संख्या बघा मित्रांनो 180 या संख्यापेक्षा मित्रांनो 100 अंशपेक्षा जास्त आहे, 180 अंशपेक्षा जास्त आहे, म्हणून मित्रांनो या 300ला आपल्याला बघा मित्रांनो एकूण घडी किती अंशाची असते
तर 360 अंशाची असते मित्रांनो. 360 अंशातून आपल्याला हे 300 अंश आता मायनस करावे लागतील. जर बघा आपण या 360 अंशातून जर 300 मायनस केले तर उरले किती बघा, जे की 60 अंश. म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की या ठिकाणी लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो ठेवायचं आहे. ओके मित्रांनो बघा, जर समजा 180 पेक्षा जर कमी आपलं या ठिकाणी जर आन्सर आलं तर तेच आपल्या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असतं. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघा कशा प्रकारे सोडवायचा आहे ते. तर बघा, खालील पर्यायामध्ये काही नावे दिली आहेत, त्यातील विसंगत नाव ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो, या पर्यायामधील जे की विसंगत नाव जे की क्रमांक बघा ब जे की राजेंद्र प्रसाद हे आहे. कारण मित्रांनो इंद्रकुमार बघा गुजराल, लाल बहादूर शास्त्री आणि HD देवेगौडा हे मित्रांनो बघा आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत. आणि जे की डॉक्टर बाबा बघा जे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मित्रांनो बघा आपल्या भारताचे मित्रांनो राष्ट्रपती होते. म्हणून मित्रांनो बघा जे की या ठिकाणी विसंगत पद मित्रांनो बघा जे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ओके मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचं सांगतो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघा आपल्या भारताचे मित्रांनो पहिले राष्ट्रपती आहेत. ओके, पहिले राष्ट्रपती. आणि तुम्ही काय करा, आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान बघा मित्रांनो कोण होते ते या ठिकाणी बघा कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो बघा सांगण्याचा कळवण्याचा प्रयत्न करा. ओके, पुढचा यासोबत बघा कशा प्रकारे या ठिकाणी हे अंकमालिका आपल्याला पूर्ण करायची आहे. तर अंकमालिका पूर्ण करा या प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा हा आपला शेवटचा प्रश्न आहे. ओके, 30चा संबंध प्रश्नचिन्ह 30चा 75शी, 75चा 36ची, 36चा 69, 69चा 42, 42चा 63 आणि 63चा प्रश्नचिन्ह. ओके, या ठिकाणी बघा जसं या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिसत आहे त्या प्रकारची आकृती नाही, पहिलं समजून घ्या तुम्ही. ओके, केलंय काय बघा सांगतो तुम्हाला मी. हे या ठिकाणी मी पहिलं मांडून घेतो. जसं की पहिलं 30 आहे, त्याच्या बाद हे 75, 36, 69, 42 आणि हे आलं 63. ओके, या ठिकाणी मित्रांनो फक्त आणि फक्त केलंय काय बघा, या हे जे मित्रांनो बघा 30 आहेत मित्रांनो, या 30 मध्ये मित्रांनो केलंय 6 प्लस. ओके, 36 झाले. या 36 मध्ये नंतर 6 प्लस केलं 42 झाले. नंतर मित्रांनो या 42 मध्ये जर आपण 6 प्लस केलं तर होय झाले किती बघा 48 या ठिकाणी आलं. ओके, 48 बघा या तिन्ही पर्यायामध्ये आहे. आता समोरचा अंक कसा, या 75 मधून मित्रांनो या ठिकाणी 6 मायनस केलं 69, 69 मधून नंतर या ठिकाणी 6 मायनस केलं उरले किती 63. आणि नंतर जर आपण बघा 63 मधून जर पुन्हा 6 मायनस केलं तर उरतील बघा जे की 57. म्हणजे मित्रांनो 48 आणि 57 बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जे की क्रमांक बघा 48 व 57 असणार आहे बघा, जे की या ठिकाणी लक्षात बघा तुम्हा सर्वांना मित्रांनो ठेवायचं आहे. ओके, तर मित्रांनो बघा ही होती बघा जे की पोलीस भरतीमध्ये मित्रांनो बघा मागं झालेल्या पेपरांमध्ये विचारण्यात आलेली काही महत्त्वाची प्रश्नसंच. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला अवश्य लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील बघा आपला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि एवढंच सांगून देखील जर तुम्ही आपला महाटोकळा बाय केलं नसेल अवश्य बाय करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.